नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे KR परशुरामकर सर. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, दॅट इज लर्न विथ खेमराज सर. मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील जी पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, या पोएममधील लाईन बाय लाईन फिगर्स ऑफ स्पीच कोणते आलेले आहेत ते आपण शिकणार आहोत. याआधी या पोएमचे 2 व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी या पोएमचं संपूर्ण मराठी भाषेमधील स्पष्टीकरण दिलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पोएमचं जे अप्रिशिएशन 5 मार्कसाठी परीक्षेत विचारलं जाते, अप्रिशिएशनवर मी व्हिडिओ दिलेला आहे. आणि आज आपण या पोएमचा 3रा व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत. या 3ऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पोएममध्ये आलेले जे काही फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत ते सर्व मी लाईन बाय लाईन एक्सप्लेन करत आहे. तर जसं की आपण ही पोएम शिकलेलो आहे, या पोएममध्ये पोएट जो आहे म्हणजे एक लहान मुलगा आहे आणि तो या मूनकडे मागणे मागत आहे, प्रार्थना करत आहे की त्या मूननं काय करावं, मूनलाईट त्याला लोन म्हणून, कर्ज म्हणून त्याला द्यावं, जेणेकरून तो रस्त्याच्या कडेला त्या चंद्राच्या बिया पेरेल आणि मग तो रस्ता जो आहे तो प्रकाशमान होईल आणि त्याच्या गावातील ज्या काही समस्या आहेत वाहतुकी संबंधीच्या त्या सर्व तो दूर करेल, असं त्या पोएममध्ये सांगितलेलं आहे. चला तर आपण फिगर ऑफ स्पीच पाहूया. पहिली जी लाईन आहे या ठिकाणी, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, या लाईनमध्ये काय फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. तर तुम्ही इयत्ता 9वी मध्ये फिगर ऑफ स्पीच शिकलेले असाल, तुम्हाला माहिती असेल या पोएममध्ये एक सर्वात महत्त्वपूर्ण असा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. आणि अप्रिशिएशन लिहित असताना सर्व 8ही पोएममध्ये तुम्हाला जो एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे आणि तो म्हणजे अलिटरेशन आहे. अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला इथे या लाईन मध्ये, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आता अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच कसा तयार होतो, तर बघा, कवितेच्या ज्या ओळीमध्ये जे वर्ड्स आलेले आहेत त्या वर्ड्सचा बिगिनिंग साऊंड जो आहे तो जर सेम असेल, बिगिनिंग साऊंड जर सेम असेल तर त्या ठिकाणी अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच तयार होतो. आता या ठिकाणी पहा, मून या वर्डमध्ये एम हा जो साऊंड आहे, त्याच्यानंतर मी या वर्डमध्ये हा जो एमचा साऊंड आहे, म साऊंड जो निघतोय ना, एमचा साऊंड म निघतोय. मूनलाईट या वर्डमध्ये एमचा साऊंड म निघतोय. तर अशा 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ड्समध्ये बिगिनिंग लेटर सेम आहे आणि त्याचा साऊंड सुद्धा सेम आहे. लक्षात ठेवा, फक्त लेटर सेम असणं म्हणजे अल्फाबेट सेम असणं हे गरजेचं नाही, तर त्याचा जो साऊंड आहे, त्याचा जो ध्वनी आहे तो सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा सेम लेटर आलेला असेल, सेम अल्फाबेट आला असेल बिगिनिंगला, स्टार्टिंगला वर्डच्या, परंतु त्याचा जर साऊंड वेगळा वेगळा निघत असेल तर तिथे अलिटरेशन होणार नाही. म्हणजे तात्पर्य काय की 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ड्समध्ये जो बिगिनिंग लेटर आहे त्याचा सेम साऊंड निघत असेल, बिगिनिंग सेम साऊंड निघत असेल तर त्या ठिकाणी अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी आणखी याच्या व्यतिरिक्त दुसरा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आलेला आहे आणि तो आहे अपॉस्ट्रोफे. अपॉस्ट्रोफे. आता अपॉस्ट्रोफे हा फिगर ऑफ स्पीच कसा तयार होतो बघा. या ठिकाणी पहा, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, म्हणजे या लाईन मध्ये जो पोएट आहे किंवा स्पीकर इन द पोएम आहे, कवितेमध्ये बोलणार आहे,
तो या मूनला ऍड्रेस करत आहे, म्हणजे या मूनला, चंद्राला उद्देशून या ठिकाणी बोलत आहे. मग काय तर कवी जर एखाद्या निसर्गातील एखाद्या अब्सेंट घटकाशी, जो की त्याच्या पुढे आता उपस्थित नाही, अशा एखाद्या अब्सेंट घटकाशी, निर्जीव घटकाशी किंवा देवी देवताशी बोलत असेल, जसे आपण एखादी प्रार्थना म्हणतो, आरती म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा अपॉस्ट्रोफे फिगर ऑफ स्पीच तयार होत असतो, कारण तिथे संबोधन केलेलं असते. इथे कोणाला संबोधून बोललेलं आहे? मूनला. ओ मून गिव्ह मी मूनलाईट, हे चंद्रमा मला मूनलाईट दे. म्हणजे या ठिकाणी त्या मूनकडे कवीने मागणे मागितलेली आहे आणि त्याला संबोधून तो बोललेला आहे, म्हणून या ठिकाणी अपॉस्ट्रोफे हा फिगर ऑफ स्पीच तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, निसर्गातील एखाद्या निर्जीव घटकाशी किंवा अब्सेंट ऑब्जेक्ट, म्हणजे जो त्याच्या पुढे उपस्थित नाही, अशा एखाद्या अब्सेंट ऑब्जेक्ट सोबत कवी त्या ठिकाणी बोलत असेल, संबोधन करत असेल, तर त्या ठिकाणी अपॉस्ट्रोफे हा फिगर ऑफ स्पीच तयार होतो, म्हणजे या ठिकाणी अपॉस्ट्रोफे आहे. तिसरा आणखी या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे पर्सोनिफिकेशन. तर बघा, पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच कसा तयार होतो, तर पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच, तर इथे सुद्धा निसर्गातील एखाद्या घटकासोबत, निसर्गातील एखाद्या घटकाला मानवी गुण दिलेले असेल, म्हणजे मानव ज्याप्रमाणे जिवंत प्राणी म्हणून मानव ज्याप्रमाणे एखादी कृती करतो, अशी कृती निसर्गातील कोणताही घटक करताना कवी जर सांगत असेल, तर त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणजे मानवी गुण, जे चेतन गुणोत्ती अलंकार म्हणतो मराठीमध्ये आपण, तसं की एखादा मानवी गुण निसर्गातील कोणत्याही घटकाला दिलेलं असते, जसं चालणे, बोलणे, एखादी कृती करणे. तर या ठिकाणी पहा, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आता एखादा व्यक्ती असेल, एखादा मनुष्य प्राणी असेल, तर तो एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देऊ शकतो, त्याच्याकडे एखादा व्यक्ती मागू शकतो, परंतु या ठिकाणी मूनला त्या कवीनं मागितलेलं आहे. तर या ठिकाणी निसर्गातील एका घटकाला एखादी वस्तू देण्याची क्रिया, म्हणजे इथं मून देणार आहे आणि देणार आहे म्हणून तर त्याच्याकडे कवी मागत आहे, तर म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकता. पण अतिशय सोपं आणि आठवण नक्की तुम्हाला राहील असे दोन फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन आणि अपॉस्ट्रोफे, हे तुम्ही लक्षात असू द्या या ठिकाणी, कारण की इथे कवी मूनला उद्देशून बोलतो म्हणून अपॉस्ट्रोफी आहे, आणि चा साऊंड जो आहे, म साऊंड, तो रिपीट होतोय प्लीजिंगली, त्याच्यामुळे या ठिकाणी अलिट्रेशन आहे. पुढचं आपण पाहू, बास्केट फुल आर टू बास्केट्स फुल. या ठिकाणी बास्केट फुल आर टू बास्केट फुल, इथे सुद्धा तुम्हाला दिसत आहे की बास्केट फुल मध्ये बीचा साऊंड ब, आणि इथे बास्केट मध्ये बीचा साऊंड ब, सेम साऊंड रिपीट होताना दिसते आहे. मग सेम साऊंड रिपीट होत असेल तर आताच पाहिलं आपण, त्या ठिकाणी काय फिगर ऑफ स्पीच असतो? अलिट्रेशन. म्हणजे या तिसऱ्या लाईन मध्ये सुद्धा अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे, विथ सीड्स ऑफ मूनलाईट. ठीक आहे, इथे काही आपल्याला फिगर ऑफ स्पीच दिसून येत नाही. तर हे झाले या पहिल्या स्टांझा मधील फिगर ऑफ स्पीच. देन फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पॅथ. आता या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर हा जो द वर्ड दिसतोय, इथे द वर्ड दिसतोय, इथे द वर्ड दिसतोय, म्हणजे या दोन लाईनचा विचार केला किंवा ही जी लाईन आहे ह्या लाईनचा विचार केला, तर इथे आपल्याला सेम, म्हणजे द आणि द हा सेम एक पूर्णपणे कंप्लीट वर्ड या ठिकाणी रिपीट होताना दिसतो. मग जर सेम वर्ड एखाद्या लाईनमध्ये रिपीट होत असेल, दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा एकच वर्ड, एकच शब्द त्या ठिकाणी आलेला असेल, तर तिथे कोणता फिगर ऑफ स्पीच तयार होतो? तर इथे अलिट्रेशन आणि याच्यामध्ये थोडा फरक आहे. इथे तयार होतो रिपिटिशन. कोणता फिगर ऑफ स्पीच? रिपिटिशन.
रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच, पुनरावृत्ती अलंकार. म्हणजे इथं काय झालेलं आहे, द हा वर्ड रिपीट झालेला आहे. तर एक लक्षात ठेवा की एखाद्या लाईनमध्ये सेम वर्ड रिपीट होत असेल तर तिथे रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच तयार होईल. आणि जर एखाद्या लाईनमध्ये एकापेक्षा अधिक वर्डमध्ये बिगिनिंगचा म्हणजे स्टार्टिंगचा सुरुवातीचा सेम लेटर, सेम अल्फाबेट, सेम साऊंड काढत असेल, सेम साऊंड निघत असेल तर तिथे अलिट्रेशन होतो. हा दोघातला फरक तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे या ठिकाणी. त्यानंतर आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर इथे सुद्धा इथे दोन फिगर ऑफ स्पीच तयार होतील. एक तर ज्या ठिकाणी रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे त्या ठिकाणी अलिट्रेशन पण तयार होणारच हे निश्चित. कारण की इथे द मध्ये टी, इथे द मध्ये टी, दोघाचाही या टीचा साऊंड द असा निघतोय आणि त्या सेम साऊंड निघत असल्यामुळे अलिट्रेशन पण त्या ठिकाणी होते आपल्याला म्हणता येईल. आता इथे सो, स्मॉल, स्मॉल या तीन वर्ड्स मध्ये तुम्हाला बिगिनिंग साऊंड जो दिसतोय यस है ना, बिगिनिंग लेटर जो दिसतोय यस, त्याचा सेम साऊंड निघताना आपल्याला दिसत आहे. हा, इथे स साऊंड आला, इथे स साऊंड आला, इथे पण स साऊंड आला. आणि असा सेम साऊंड जर निघत असेल तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच होत असतो. ठीक आहे. कोणता फिगर ऑफ स्पीच तयार झाला, अलिट्रेशन. अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच तयार झाला या ठिकाणी. आणि अलिट्रेशनची स्पेलिंग लिहिताना लक्षात ठेवा ALLI अली, TERA तेरा आणि TION सन, म्हणजे अली तेरा सन. अली तेरा म्हणजे तुझा मराठीमध्ये आणि SON सन म्हणजे मुलगा होतो, परंतु इथे स्पेलिंग थोडी वेगळी आहे. तर असं लक्षात ठेवायला हरकत नाही की अली तेरा सन, पण सनची स्पेलिंग TION लिहायची. आणि आठही पोएमचे अप्रिशिएशन लिहित असताना कोणत्याही पोएमसाठी अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकता. कोणताही एकच लिहायचा असतो, त्यामुळे अलिट्रेशन लिहा. फक्त अलिट्रेशनची लाईन तेवढी लक्षात घ्या की ज्या ठिकाणी सेम बिगिनिंग साऊंड रिपीट होत आहे त्या ठिकाणी अलिट्रेशन असतो. आता या ठिकाणी हा रिपिटेशन पण अलंकार आहे, कारण की स्मॉल स्मॉल हा जो वर्ड आहे ना त्या ठिकाणी रिपीट होत आहे आणि त्यामुळे रिपिटेशन पण अलंकार त्या ठिकाणी आहे. रिपिटेशन सुद्धा अलंकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. या ठिकाणी द होल विल गोज टू द सिटी, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे दररोज संपूर्ण गाव शहरामध्ये काम करायला जातो असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच तयार झालेला आहे. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की संपूर्ण गाव त्या ठिकाणी कामाला शहरामध्ये जातो. आता मला सांगा, संपूर्ण गाव कामाला जात असेल की त्या गावातले लोक कामाला जात असतील? अर्थातच त्या गावचे लोक कामाला जातात. परंतु इथे पीपल म्हटलेलं आहे का? ऑल द पीपल गो टू द सिटी असं म्हटलेलं आहे का? नाही. तर या ठिकाणी संपूर्ण गाव म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी हा होल विलेज हा वर्ड बदलून आलेला आहे. कोणासाठी? पीपलसाठी. म्हणजे पीपल न वापरता होल विलेज असा शब्द वापरला, म्हणजे इथे बदल झालेला आहे शब्दाचा. म्हणून त्या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच तयार होतो आणि तो फिगर ऑफ स्पीच आहे, आपण नाव लिहू त्याचं, तो फिगर ऑफ स्पीच आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर्ड एपिथेट नावाचा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी तयार झालेला आहे. काय झालं? ट्रान्सफर म्हणजे बदललेला आहे. काय? एपिथेटचा अर्थ होतो विशेषण. तर इथं हा जो होल आहे ना, होल विलेज, याच्या ऐवजी पीपल असू शकला असता है ना, पण पीपलचा वापर न करता त्यांनी दुसराच शब्द वापर केलेला आहे, तो आहे होल विलेज. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्सफर्ड एपिथेट हा फिगर ऑफ स्पीच तयार झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार.
इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. लक्षात आलं का तुम्हाला या ठिकाणी कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? सांगा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, तुम्ही कॉमेंट करू शकता. या ठिकाणी मी नोट डाऊन करत आहे. काय झालेलं आहे आता की बिकम्स आणि बॅक या दोन्ही वर्डमध्ये काय झालेलं आहे? सेम साऊंड या ठिकाणी आलेला आहे. सेम बिगिनिंग साऊंड. इथे बीचा साऊंड ब आणि बॅक मध्ये बीचा साऊंड ब. बिकम्स आणि बॅक दोन्ही वर्ड मध्ये बीचा जो साऊंड आहे तो सेम साऊंड आहे ब. आणि सेम साऊंड रिपीट झाला की कोणता फिगर ऑफ स्पीच तयार होतो? अलिट्रेशन. मग या लाईन मध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच या लाईन मध्ये आहे. ओके, अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच झाला. ॲज माय विलेज इज क्वाईट फॉर. ठीक आहे. त्याच्यानंतर द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द रूट इज full of the root is tough and full of snakes and scorpions. या ठिकाणी स्नेक्स वर्ड पहा, स्कॉर्पियन्स वर्ड पहा. या दोन्ही वर्ड मध्ये तुम्हाला काय म्हणजे त्या ठिकाणी आढळलं लक्षात येईल. या ठिकाणी स्नेक मध्ये येस हा जो लेटर आहे तर पहिला लेटर इथं येस आलेला आहे आणि या ठिकाणी पहिला लेटर येस आलेला आहे आणि या दोन्ही एस या लेटरचा साऊंड जो आहे तो स निघतोय. स्नेक्स, स्कॉर्पियन्स. मग हे असं म्हणत असताना त्या एक प्रकारचा ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो, एक प्रकारचा गोड साऊंड त्या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच तयार होतो अलिट्रेशन. अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच तयार झाला. देन पुढे आणखी नायदर बस नार कार फ्लाइज. या ठिकाणी पहा नायदर मध्ये सुद्धा हा एन जो आहे लेटर त्याचा साऊंड न आला आणि नॉर मध्ये सुद्धा हा एन जो आहे बिगिनिंग लेटर त्याचा सुद्धा साऊंड न आलेला आहे. म्हणजे नायदर आणि नॉर या दोन्ही वर्ड मध्ये स्टार्टिंग असलेला जो लेटर आहे त्याचा सेम साऊंड आहे आणि सेम साऊंड असला तर त्याचा फिगर ऑफ स्पीच असतो अलिट्रेशन. आताच आपण पाहिलेला आहे. पुढे जाऊ. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. त्या ठिकाणी काही फिगर ऑफ स्पीच आपल्याला लक्षात येत नाही. पुढे जाऊ आपण. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. या ठिकाणी सुद्धा कुठलाही फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येत नाही. पुढे जाऊ. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता या ठिकाणी आपण स्टार्टिंगचा पहिला जो स्टांजा होता त्याच्यातच आपण पाहिलेला आहे ओ मून गिव्ह मी मूनलाईट आणि तिथे आला होता फिगर ऑफ स्पीच काय अलिट्रेशन पण आलेला आहे आणि अपॉस्ट्रोफी पण आलेला आहे. मग तसंच ॲज इट इज या ठिकाणी तुम्हाला मून दिसतो, याच्यामध्ये एम हा लेटर आहे आणि मूनलाईट याच्यामध्ये हा एम लेटर आहे आणि मी याच्यामध्ये सुद्धा एम लेटर आहे. मग मून, मी आणि मूनलाईट या तिघामध्येही एम चा जो साऊंड आहे तो सेम साऊंड निघत आहे म आणि त्याच्यामुळे पुन्हा या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. ठीक आहे, अलिट्रेशन. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पुन्हा ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन म्हटलेला आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी कवी या ठिकाणी मूनला उद्देशून बोलत आहे. मून सोबत संबोधन त्या ठिकाणी मूनला झालेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी अपॉस्ट्रोफे हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी आलेला आहे, जसं आपण इथं पाहिलं सुरुवातीला. त्यानंतर पुन्हा तिसरा फिगर ऑफ स्पीच आणखी इथे जसे ते तीन आहेत ते तिन्ही इथे आलेले आहेत की तुम्हाला कर्ज पाहिजे असेल, लोन पाहिजे असेल तर कोण देऊ शकतो? एखादा व्यक्ती देऊ शकतो, आहे की नाही? किंवा मागू कोण शकते कर्ज? एखादा व्यक्ती मागू शकतो. आता मागणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, सुनील शर्मा पोएटनं या मुलाच्या माध्यमातून, लहान मुलाच्या माध्यमातून त्यांनी चंद्राकडे कर्ज मागितलेलं आहे. कशाचा कर्ज? तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट. एक टोपली भरून चंद्रप्रकाश त्याने कर्ज म्हणून मागितलेला आहे. आता तो कर्ज किंवा ते जे काही मागितलेलं आहे दान म्हणता येणार नाही, ते कर्ज आहे तो परतफेड करणार असं त्याला सांगायचं आहे. मग आता ते मागितलेले जे कर्ज आहे ते कोणाकडे मागितलं? मूनकडे मागितलं. आता मला सांगा
हा मून काही कोणी एखादा व्यक्ती आहे का? नाही. मग एखादा व्यक्ती असता तर तो ते कर्ज देऊ शकला असता, पण मून काही कोणाला एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा पैसा अडका जे काही असेल ते मून काही दान कर्ज म्हणून तो काही देऊ शकत नाही. पण अशी कल्पना केलेली आहे की मून हा त्याला मून हा त्याला कर्ज देईल. कर्ज देण्याचे जे गुण आहे किंवा जे कृती आहे ते कृती मानवी कृती आहे, आणि अशी मानवी कृती अमानवी घटकाला, म्हणजे इथे मून हा अमानवी घटक आहे, मानवी कृती अमानवी घटकाला जर दिलेली असेल तर त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच तयार होत असतो. एकंदरीत या ठिकाणी 3 फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. एक होता अलिट्रेशन, ठीक आहे, दुसरा होता अपॉस्ट्रोफे, आणि तिसरा पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन, ठीक आहे. अशा प्रकारे 3 त्या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत. अलिट्रेशन आलेला आहे, अपॉस्ट्रोफे आलेला आहे आणि पर्सोनिफिकेशन आलेलं आहे. ओके, हे 3 फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी आलेले आहेत या लाईन्स मध्ये. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. इथे काही आपल्याला दिसून येत नाही फिगर ऑफ स्पीच. पुढे आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. हा, इथे आलेला आहे फिगर ऑफ स्पीच. 2 फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत त्या ठिकाणी बघा. आय टू वॉन्ट टू, बघा टू हा TOO आणि हा TO2. याच्या स्पेलिंग मध्ये बिगिनिंग जो लेटर आहे तो टी आहे, आणि या 2च्या स्पेलिंग मध्ये ही बिगिनिंग लेटर टी आहे. मग दोन्ही लेटर सेम आहेत, त्यांचा साऊंड सुद्धा सेम आहे. ट साऊंड निघतो ना या ठिकाणी, टू टचा आवाज निघतो, आणि म्हणून त्या ठिकाणी कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? अलिट्रेशन आहे, बरोबर. त्यानंतर आणखी एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आलेला आहे. हा फिगर ऑफ स्पीच तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल, आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती असेल, कारण हे मी शिकवलेलं आहे. या ठिकाणी पहा, टेल्सचा अर्थ होतो कथा. काय होतो? कथा. आणि स्टोरीज याचा अर्थ तुम्हाला माहितच आहे, त्याचाही अर्थ होतो कथा. मग आता टेल्स अँड स्टोरीज, दोन्हीही जे वर्ड्स आहेत ते डिफरंट आहेत, बट त्यांचा मिनिंग जो आहे मराठीमध्ये तो सेम आहे. मग एखाद्या ठिकाणी, एखाद्या लाईन मध्ये पोएटनं काय केलं असेल की 2 वेगवेगळे शब्द मात्र एकाच अर्थाचे, म्हणजे एकाच सेम मिनिंगचे, सेम अर्थाचे, सारख्या अर्थाचे 2 वेगळे वेगळे शब्द त्यांनी जर समजा एखाद्या लाईन मध्ये घातलेले असेल किंवा वापरलेले असेल तर त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच तयार होतो, आणि तो फिगर ऑफ स्पीच असतो टॉटॉलॉजी. त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. आता आपण लिहून घेऊ या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला फिगर ऑफ स्पीच आता आपण म्हटलं कोणता होता? अलिट्रेशन. ठीक आहे, लिहून घेऊ आपण. अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच झाला. आणि दुसरा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आलेला आहे टॉटॉलॉजी. याला वाचताना टॉटॉलॉजी असं वाचलं जाते, टॉटॉलॉजी असं वाचलं जात नाही, लक्षात घ्या. अलिट्रेशन आणि टॉटॉलॉजी असे 2 फिगर ऑफ स्पीच या लाईन मध्ये आलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, टॉटॉलॉजी फिगर ऑफ स्पीच कसा तयार होतो? एखाद्या लाईन मध्ये सेम मिनिंगचे, म्हणजे सारख्या मिनिंगचे, सारख्या अर्थाचे, पण वेगळे वेगळे 2 इंग्लिश वर्ड्स जर कवीने वापरलेले असतील तर त्या ठिकाणी टॉटॉलॉजी फिगर ऑफ स्पीच तयार होतो. इथे टेल्स आणि स्टोरीज या दोन्ही शब्दांचा सेम मिनिंग आहे, सारखाच अर्थ आहे, कथा, आणि म्हणून तिथे टॉटॉलॉजी फिगर ऑफ स्पीच तयार झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी लास्ट स्टांजामध्ये तेच
रिपीट पुन्हा या ठिकाणी केलेला आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या ठिकाणी पुन्हा आता मी लिहिणार नाही, पण या ठिकाणी पुन्हा अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच येईल, अपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच येईल आणि पुन्हा पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच येईल. कारण अलिट्रेशन का, यम हा जो साऊंड आहे हा सेम बिगिनिंग साऊंड त्या ठिकाणी रिपीट होत आहे म्हणून अलिट्रेशन येणार. ठीक आहे, या ठिकाणी अलिट्रेशन येणार. त्याच्यानंतर ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या ठिकाणी मूनला ऍड्रेस केलेला आहे कवीनं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अपॉस्ट्रोफे येणार. आता आपण वर हे लिहिलेलं आहे अपॉस्ट्रोफे, ती स्पेलिंग इथे येईल. ठीक आहे, इथे अपॉस्ट्रोफे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, इथे लिहून घ्यायचं आहे अपॉस्ट्रोफे. आणि त्याच्यानंतर पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच पण येईल, कारण इथे मूनकडे मागितलेला आहे, जो काही आपल्याला देणार नाही, परंतु देण्याची जी ऍक्शन आहे, क्रिया आहे, ती मूनला अमानवी घटकाला त्या ठिकाणी कवीनं लावलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथे पर्सोनिफिकेशन पण आहे. त्यानंतर आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पॅथ. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येईल की सॉ, सीड्स आणि साइड्स या तिन्ही वर्ड्स मध्ये बिगिनिंग साऊंड जो आहे हा येस, हा एस आणि हा सुरुवातीचा एस, या तिन्ही एसचा साऊंड जो आहे तो सेम साऊंड येत आहे. स, कोणता साऊंड येत आहे? स हा साऊंड त्या ठिकाणी निघत आहे, ससा स, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच तयार होत आहे. म्हणजे पुन्हा या लाईनसाठी सुद्धा फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन तुम्हाला लिहायचं आहे. सो स्टुडंट्स, माय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएमचे संपूर्ण फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला 5 मार्कसाठी 3A मध्ये जर क्वेश्चन 3A मध्ये जर 5 मार्कसाठी या पोएमचा स्टांजा आला तर त्या ठिकाणी तिसरी ऍक्टिव्हिटी जी विचारते सी, या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच विचारू शकते. एक तर लाईन दिलेली असेल तर त्याचा फिगर ऑफ स्पीच लिहा म्हणते, किंवा फिगर ऑफ स्पीचचं नाव दिलेलं असेल तर त्या फिगर ऑफ स्पीचची लाईन पोएम मधून शोधून तुम्हाला तिथे लिहा असं विचारत असते. तर लक्षात घ्या, संपूर्ण फिगर ऑफ स्पीच आपण या ठिकाणी घेतलेले आहे. हा निश्चितच 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल जर पद्धतशीर तुम्ही जर याचा अभ्यास केला तर. आता जाता जाता एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगून देतो की अप्रिशिएशन मध्ये आपल्याला रायमिंग पेअर्स काढावे लागतात आणि राईम स्कीम तयार करावी लागते. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रायमिंग पेअर तयार होत नाही. मून, मूनलाईट, फुल, मूनलाईट असं कुठेही या ठिकाणी विलेज, पॅथ, मेनी, लाईट, सिटी, वर्क है ना, बॅक, फेअर, बॅक, फार, ऑफ, स्कॉर्पियन्स, फ्लाईज, कुठेही रायमिंग पेअर्स जुळत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी राईम स्कीम निघत नाही. आणि जर पोयमची राईम स्कीम निघत नसेल तर त्या ठिकाणी पोएटनं फ्री वर्सचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला 1 मार्क जो पॉइंट लिहायचा असतो काय, राईम स्कीम, तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल देअर इज नो राईम स्कीम, द पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स. फ्री वर्स, फ्री, FREE, फ्री, VERSE, वर्स. फ्री वर्स म्हणजे मुक्त काव्य, मुक्त छंद असे त्याला मराठीमध्ये म्हटलं जाते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व फिगर ऑफ स्पीच समजले असतील. आय होप की तुम्हाला निश्चितच हे लिहिता येतील. तर हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. पहिल्या व्हिडिओमध्ये या बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएमचं मी पूर्णपणे त्या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पोएमचा अप्रिशिएशन दिलेला आहे 5 मार्कसाठी जो विचारला जातो. आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे संपूर्ण फिगर्स ऑफ स्पीच. ओके, थँक्यू.